मीडियाचा रोल आहे याच्यामध्ये, तर हा MSME कसा लिव्हरेज केला पाहिजे, MSME कसा वापरला. आज हे आहे आणि यू आर इन्व्हायटेड फॉर दिस, बरोबर आहे, ॲज ए की गेस्ट. तर आपण लिव्हरेजच करतोय मीडिया एक प्रकारे, बरोबर आहे. तर व्हॉट आर युअर थॉट्स ऑन दिस? यू हॅव सीन मीडिया फॉर लास्ट 20+ इयर्स आणि काय देशाची प्रगती बघितली, काय चाललेलं आहे त्यावरती. व्हॉट आर युअर थॉट्स? First of all, congratulations to Inside Bharat for creating such a beautiful platform and impactful platform to address the issues of the industry, and thanks for having me here. I would like to shift in Marathi because I think most of the people are comfortable in Marathi. So मुळात माध्यम ही उद्योग या भागाकडे कसं बघतात, त्यातून समाजाचा उद्योगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत जातो. आणि माझ्या मते मुळात समाजाचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं ही माध्यमांची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे असं मला सातत्यानं वाटतं. त्यासाठी म्हणून काही कार्यक्रम मी माझ्या पातळीवरही केले, वेगवेगळ्या माध्यमातून केले. मुळात आपल्या संस्कृतीमध्ये अरे काय उद्योग करतोस, हा जो नकारात्मकता आहे उद्योगाकडे पाहण्याची, ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढीला लागलेली आहे. आणि त्यामुळे हे जे 2% लोक फक्त शिक्षण झाल्यानंतर उद्योगाकडे वळतात ते कमी असल्याचं कारण आहे. त्यामुळे समाजाचं प्रबोधन करणं आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणं यामध्ये माध्यमांचं सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे असं मला वाटतं. 2012 साली ज्या वेळेला देशामध्ये स्टार्टअप इंडिया किंवा मेक इन इंडिया अशी नावंही कधी चर्चेला नव्हती किंवा त्यावर खूप काही चर्चा होत नव्हती, त्यावेळेला मी ज्या संस्थेबरोबर काम करत होतो त्यावेळेला तुमच्यातल्या काहींना ठाऊक असेल किंवा नसेल, एक मराठी बिग बॉस नावाची सिरीज केली होती. आत्ताचं मराठी बिग बॉस ला त्याच्याशी तुलना करू नका. मुख्यतः मराठी बिग बॉस असे उद्योजक जे आपल्या समाजातून येतात, ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि साधारण जे 100 कोटीच्या वर उद्योग करताय, अशा उद्योजकांच्या लाईफ स्टोरीज या जगापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि मला एक लक्षात आलं की राजकीय पत्रकारिता गेली अनेक वर्ष झाले करतोय, 25 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे, किंवा फायनान्स जर्नलिझममध्ये मी मार्केट्स कव्हर केली, सेबी कव्हर केलं. पण वर्ष 1.25 वर्ष ही सिरीज चालवल्यानंतर अनेकदा जे तरुण भेटले, नवीन उद्योजक भेटले आणि त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की तुमची ती सिरीज बघायचो, त्यातून प्रेरणा घेतली आणि मी माझा उद्योग सुरू केला. कधीतरी अनेकांनी सांगितलं की मी नोकरी सोडली आणि मी उद्योग सुरू केला. हे जे ही जी यश आहे ते माझ्या मते सर्वात महत्त्वाचं आहे माध्यम म्हणून. म्हणजे माझ्या पत्रकारितेमुळे किंवा रवीच्या पत्रकारितेमुळे किंवा मंगेशमुळे काही मंत्र्यांच्याही मंत्रिपदही गेली, पण त्यातला जो आनंद नव्हता आला, तो आनंद यात होता की कोणीतरी एक जण येतो आणि सांगतो की सर मी उद्योग सुरू केला स्वतःचा. आता तो टप्प्याटप्प्याने यशस्वी होईल, पण खरा जे कॉन्ट्रीब्युशन आहे माध्यमाचं, ते माध्यमाचं कॉन्ट्रीब्युशन नव्या उद्योजकांना उभं करणं किंवा समाजातली परिस्थिती अशी तयार करणं ज्या परिस्थितीने उद्योजकांना सहजतेनं, म्हणजे मंगेश म्हटला तसं इज ऑफ डुईंग बिझनेस, तर हे करण्यासाठी माध्यमं गरजेची. तुम्ही माध्यमांचा वापर कसा करू शकता, ठीक आहे, आम्ही अनेकदा माध्यमं म्हणून आमच्याबद्दल बरंच काही सांगू, पण माध्यमांचा वापर कसा करून घ्यायचा हे मुळात उद्योजकांनी शिकलं पाहिजे. मी अनेक कंपन्यांच्या बोर्ड्सवर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करतो आणि माध्यम सल्लागार म्हणून मी त्यांच्याबरोबर असतो. त्यावेळेला मला असं जाणवतं की माध्यमं म्हटली ना की ते म्हणतात की नको, यांच्या जवळही जायला नको आणि खूप काही चर्चेत यायला नको, आपलं काम चाललंय ते बरं आहे. जोपर्यंत क्रायसिस क्रिएट होत नाही तोपर्यंत क्रायसिस मॅनेजमेंट माध्यमांच्या ह्याच्यात आपण करण्याचा प्रयत्न करत नाही. एखादी चुकीची गोष्ट होते, मग आपला स्टेक पडतो, मग आपल्याला त्रास व्हायला सुरू होतो आणि त्यावेळेला मग ब्रँड मॅनेजमेंटसाठी आपल्याला क्रायसिस मॅनेजमेंट लागते मीडियातली. पण मी तुम्हाला खरंच सांगतो की जर माध्यमांशी आपण योग्य पद्धतीनं आपल्या प्रश्नांच्या उकल करण्यासाठी आणि संपर्क यंत्रणा नीट प्रस्थापित केली तर निश्चितच उद्योग वेगात पुढे घेऊन जायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. यात माझे अनेक मित्र आहेत जे पुण्याच्याही आसपास काम करत आहेत, अगदी जर्मन कंपन्यांबरोबर ते जॉईंट व्हेंचर्स करत आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यवसाय करत असताना ते माध्यमांचा वापर करून ते लोकांपर्यंत, मी जाहिरात करा असं तुम्हाला बिलकुल म्हणत नाही, मी हे मी कुणाला जाहिरातीसाठी म्हणून म्हणतोय. जाहिरात हा मूळ प्रकार जो आहे तो ब्रँडिंगचा आहे, मार्केटिंगचा आहे. तो ब्रँडिंग मार्केटिंग पुरता मर्यादित विचार न करता माध्यमांबरोबर आपण आपल्या क्लायंट रिलेशनशिप्स क्रिएट करणं
किंवा आपला एक चेहरा तयार करण्यासाठी माध्यमांचा योग्य वापर करणं, आपल्या उद्योगासाठी एक योग्य मार्ग तयार करण्यासाठी हा तयार केला जाऊ शकतो. त्यासाठी जे की स्टेक होल्डर्स आहेत माध्यमातले, त्यांच्याबरोबर जर आपण योग्य पद्धतीने जोडले जाऊ शकलो आणि त्यातून आपले प्रश्न जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तर त्यांची ॲक्सेसिबिलिटी जी असते ती ॲक्सेसिबिलिटी अनेकदा तुमच्या प्रश्नाला योग्य पद्धतीने त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि ते प्रश्न मग सुटायला मदत होतात. अनेकदा अनेक उद्योगांचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडताना म्हणजे मांडगावे सर इथे आहेत, चेंबर्सच्या माध्यमातूनही हे प्रश्न मांडले जातात. पण ज्यावेळेला आपणच आपला प्रश्न मांडतो ना, त्यावेळेला अनेकदा तो महत्वाचा आहे किंवा नाही असं जाणवत नाही आणि तेच जर माध्यमातून समोर आलं तर सरकार त्याची काही प्रमाणावर दखल घेतं. तर अशी दखल घेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का? मी सकाळ माध्यमामध्ये सध्या काम करतोय. आम्ही फक्त बातमी देऊन काही खूप परिणाम होतो असं ज्यावेळेला एका टप्प्यावर जाणवायला लागलं की आपण बातमी देतो, बातमीचा परिणाम हा व्यवस्थेपुरता मर्यादित राहतो, पण त्यातून प्रश्नाची उकल होते का? तर ती अनेकदा होताना दिसतच नाही. मग प्रश्नाची उकल करायची असेल तर आपल्याला हे जे स्टेक होल्डर्स आहेत उद्योगातले यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि त्यांना अशी व्यवस्था उभी करून दिली पाहिजे किंवा असं व्यासपीठ उभं करून दिलं पाहिजे ज्यातून आपण हे प्रश्न उकल करू शकतो किंवा त्यांना राजमार्ग उपलब्ध करून देऊ शकतो. मधल्या काळामध्ये जसं सचिन पेटकरांनी सांगितलं, आम्ही ग्लोबल इम्पॅक्ट फोरम नावाची एक प्लॅटफॉर्म उभा केला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या साधारण 100 उद्योजकांना आम्ही दावोसला घेऊन गेलो. दावोसला गेल्यानंतर दावोसला असं एका दिवसात होत नाही की आपण दावोस गेलो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळाली, आपले जॉईंट व्हेंचर्स झाले. पण मुळात एक्सपोजर क्रिएट होणं त्या प्लॅटफॉर्मचं, ज्या प्लॅटफॉर्मवर जग एकत्र येतं आणि जग उद्योगाकडे किंवा भविष्यातला उद्योग काय याच्याकडे दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न करतं. तर तिथं आपण कमीत कमी तिथे गेल्यानंतर आपल्याला एक चित्र तयार होतं की आपण काय आहोत आणि कुठे आहोत आणि काय करणं अपेक्षित आहे. तर माझ्या मते माध्यम म्हणून पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे एक्सपोजर्स हे सातत्याने येतील. आम्ही ब्रिक्स कंट्रीजला एकत्र आणतो पुढच्या काळामध्ये आणि त्या ब्रिक्स कंट्रीज एकत्र येऊन तिथले उद्योजक, तिथले मुळातले पॉलिसी मेकर्स यांना बरोबर घेऊन आपण एक कार्यक्रम मुंबईमध्ये करतो. त्यांच्याही माध्यमातून किंवा इतकंच नाही, दर महिन्याला एका एम्बसीच्या जे अधिकारी आहेत, अँबॅसेडर्स आहेत किंवा सीजेस आहेत त्यांना आपण कॉन्सुलेट जनरल्सला आणतो आणि त्यांच्याबरोबर आपले काही उद्योजक 20-25 उद्योजक आपले आणि त्यांचे 20-25 उद्योजक यांना एकत्र नेऊन आम्ही प्रयत्न करतो की दोघांनी एकत्रितपणे एकमेकाला त्यांच्या गरजा सांगतील किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता सांगतील आणि त्यातून ते सहजतेने एकमेकाशी जोडले जाऊ शकतील असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जो ट्रॅडिशनल मीडिया होता की फक्त नकारात्मक पद्धतीनं तुमचे प्रश्न घ्यायचे आणि किंवा चुका घ्यायच्या आणि त्या चुकांना ॲम्प्लिफाय करून जगासमोर सांगायचं, हे न करता आपण उद्योजकांना थेटपणे कसं मदत करू शकू या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला कुठेही असं जाणवलं की तुमच्या प्रश्नांसाठी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सीजेस हे दर महिन्याला येत आहेत, काही विशिष्ट क्षेत्रामध्ये, काही विशिष्ट देशांमध्ये तुम्हाला काही जॉईंट व्हेंचर्स करायचे, तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज दिसत आहेत, तुम्हाला जर तिथे जाणवले तर निश्चितपणे सांगा. सकाळचं माध्यम हे तुमच्या त्या अपॉर्च्युनिटीजला किंवा तुमच्या त्या विजनला, त्या अपॉर्च्युनिटीजपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यासाठी म्हणून वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स क्रिएट होत आहेत. प्लीज तुमच्याकडून या माध्यम म्हणून फक्त नकारात्मक, माध्यमातला फक्त नकारात्मक चेहरा जो आहे तो आम्हीही दूर सारण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याही माध्यमातून जर 2 पावलं तुम्ही पुढे सरकलात तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला माध्यम म्हणून उत्तम अशी मदत करू शकतो. धन्यवाद. निलेशजी, माईक